शिक्षणाधिकारी जागे व्हा, गट शिक्षणाधिकारी जागे व्हा, उपमुख्यमंत्री जागे व्हा। हेलो दोस्तों, आप सभी का स्वागत है। मैं इमरान खान। दोस्तों, आज जालना के भोकरदन गट शिक्षण अधिकारी कार्यालय के सामने यहाँ पर विविध मांगों को लेकर आम आदमी पार्टी की ओर से यहाँ पर एक आंदोलन शुरू है। हम आपको वही दिखाने की कोशिश करेंगे इनकी क्या क्या मांग है और ये किस सिलसिले में बैठे हैं। आप देख सकते हैं हम भोकरदन शहर के गट शिक्षण अधिकारी कार्यालय के सामने आए हुए हैं। यहाँ पर आम आदमी पार्टी की ओर से एक आंदोलन यहाँ पर शुरू है। वो आंदोलन किस सिलसिले में शुरू है हम जानने की कोशिश करेंगे। आपको बता सकते हैं कि यहाँ पर गट विकास अधिकारी ये भी आ गए हैं। हम जानने की कोशिश करेंगे क्या मांगने हैं आपके यहाँ पर जो आप इस आंदोलन कर रहे हैं गट शिक्षण अधिकारी कार्यालय भोकरदन के सामने। नमस्कार, मी बोरशे गुरुजी। 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट संपूर्ण भोकरदन तालुक्यातल्या अनेक शाळांमध्ये गेलो। शाळांची हालत पाहिली। शाळेच्या खोल्या पडलेल्या आहे, काही ठिकाणी मैदानं नाहीत, त्या शाळांना संरक्षण भिंती नाहीत। शाळा सुटली तर तिथं कुत्रे जातात, तिथं आजूबाजूचे लोक दारू पीत बसतात, पत्ते खेळत बसतात। शिक्षकांना संरक्षण नाही, शाळेला संरक्षण नाही, अशा पद्धतीची अवस्था आहे। अनेक ठिकाणी पिण्याला पाणी नाही, विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी नाही, अनेक ठिकाणी बसायला डेस्क बेंच नाही। ही सर्व हालत आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेची सांगतो। आणि जर हे सर्व नाही तर आपण नंबर 1 कसं होणार? जगात नंबर 1 जर आपल्या देशाला करायचं असलं तर आपल्याला शिक्षणच नंबर 1 असायला पाहिजे। आणि शिक्षणात नंबर 1 व्हायचं असलं तर शाळा सुधारावं लागतील। शहरामध्ये जे मोठे लीडर आहे, जे स्वतःला लोकनेते म्हणून घेतात, त्यांच्या स्वतःच्या शाळा जाऊन पहा। त्यांच्या शाळेमध्ये सर्व सोयी त्यांनी दिल्या, कारण तिथं पैसा जमा होतो, कोट्यावधी रुपये जमा होतात। आणि त्यांच्याच घरासमोर त्यांच्या बाजूला असणाऱ्या जिल्हा परिषदच्या शाळा कधी बंद होतील या जिल्हा परिषदच्या शाळा त्यांना कटकट आहे, त्यांच्या धंद्याला अडसर आहे। आणि म्हणून त्या शाळा बंद व्हाव्यात म्हणून हे लोक कटकारस्थान करायला लागले। यांच्या कटकारस्थानामुळे जिल्हा परिषद शाळा बंद होतील आणि म्हणून आम्ही हे अभियान हाती घेतलेलं आहे। आमच्या पार्टीनं या लोकांना जागी करण्यासाठी प्रतिकात्मकरित्या झोपा काढो आंदोलन आज पूर्ण राज्यामध्ये पूर्ण देशामध्ये सुरू केलेलं आहे। आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती नक्की करू। जर या लोकांच्याकडून होत नसेल, यांचे लागे बांधे, यांचे सगळे सोरे यांच्या संस्था आहे, संस्थेच्या शाळा चांगल्या चालण्यासाठी जिल्हा परिषदच्या शाळा हे बंद करायला लागले। त्यासाठी वेगवेगळ्या कृत्य वापरतात, शिक्षकांना अशैक्षणिक कामं देतात, त्याच्यानंतर तिथले विद्यार्थी पळवतात, विद्यार्थी संख्या कमी झाली म्हणून शाळा बंद करतात। तर हे कटकारस्थान आहे, हे हाणून पाडण्याचं काम फक्त आम आदमी पार्टी करणार आहे। आणि आमचं यांना आव्हान आहे, जर तुमच्याकडून होत नसेल तर खुर्च्या सोडा, घरी बसा, आम्ही करून दाखवतो शिक्षण व्यवस्था कशी सुधारत नाही आणि देश कसा नंबर 1 होत नाही। तुमच्या गप्पांना देश नंबर 1 होणार नाही। किती गप्पा मारा, किती विश्वगुरु झाल्याचं तुम्ही सोंग आणा, तुमचं सोंग नाही, तुमचं ढोंग आहे। आणि हे ढोंग हाणून पाडण्याचं काम आमचे केजरीवाल साहेब आणि हे सर्व आम आदमी पार्टीचे सामान्य कार्यकर्ते केल्याशिवाय राहणार नाहीत। दोस्तों, ये थे आम आदमी पार्टी के बोरसे गुरुजी। यहाँ पर गट शिक्षण अधिकारी कार्यालय के सामने अभी उनके जो मांगने थे इन्होंने अपने वीडियो के माध्यम से हमको बताया है। और जिला परिषद स्कूल को बचाने की इनकी ये मुहिम है, तो इस मुहिम में सभी बढ़ चढ़कर हिस्सा ले, ऐसा आम आदमी पार्टी बोरसे गुरुजी और सभी टीम ने कहा है। दोस्तों, वीडियो अगर अच्छा लगे तो लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल को और हमारे पेज को जरूर फॉलो करें। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए सावधान रहे, सतर्क रहे और अपना ख्याल रखें। धन्यवाद।